ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहताय माझा विशेष। आपला आजचा विषय आहे आतापर्यंत महाविकास आघाडीवर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरती सरकार म्हणून टीका होत होती। कुणाकडून होत होती? भाजपकडून होत होती, बिहार सरकारकडून होत होती। त्यांचं म्हणणं होतं की तपास नीट केला जात नाहीये, काही त्रुटी आहेत, सीबीआय कडे सोपवा। इथपर्यंत एक वेळ राजकारणाचा भाग म्हणून समजून घेता येऊ शकतं। काही दावे यांचे असतील, काही दावे त्यांचे असतील, पण गेल्या काही दिवसात त्याच्यातून काही गंभीर मुद्दे पुढे येऊ लागलेले आहेत। किंबहुना आता हे प्रकरण फक्त सरकार नसून ठाकरे सरकार अशा प्रकारे झालंय की काय, असा बनवण्याचा प्रयत्न होतोय की काय, अशी शंका वाटावी अशी स्थिती आहे। त्याचं कारण असं की काही विशिष्ट माध्यम, एबीपी ग्रुप नव्हे, एबीपी माझा नव्हे, काही विशिष्ट माध्यमांकडून आणि भाजपच्या काही नेत्यांकडून, खास करून बिहारच्या, या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचं नाव गोवण्यात येत आहे। आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा असं म्हणण्यात आलेलं आहे। त्याची विधानं आज सोशल मीडियावरती अवेलेबल आहेत, बिहारच्या नेत्यांनी, भाजप नेत्यांनी केलेली आहेत। त्यामुळे कुठलाही पुरावा हाती नसताना, आपल्याला परवाचा सुद्धा माहिती आहे, नारायण राणेंनी काही गंभीर आरोप केलेले आहेत। त्यांनी तर दावा केला सुशांतच्या मॅनेजरची आत्महत्या नव्हे, ती तर हत्या होती, तिला मृत्युमुखी पडायला लावलं गेलं। अशा सगळ्या विधानांच्या पार्श्वभूमीवर सुशांतचं नाव घेऊन खापर मात्र आदित्य ठाकरेंवर फोडलं जात आहे का? असल्या त्याच्या मागची कारणं काय आहेत? कुठला तरी एक पुरावा समोर आलाय का? आणि हे प्रकरण कोणती वळणं घेणार याबद्दल बोलण्याकरता आपण ही चर्चा आयोजित केलेली आहे। याबद्दल बोलण्यासाठी या क्षणी माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि खासदार अरविंद सावंत, गणेश ठाकूर, अरविंद सावंत सुद्धा आहेत, त्यांचं स्वागत चर्चेमध्ये। याशिवाय आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आहेत, जे पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रकरणावरती लक्ष ठेवून आहेत। त्याचप्रमाणे मला दिसतात शायना एनसी सुद्धा चर्चेत जॉईन होत आहेत। अभय देशपांडे आहेत, वरिष्ठ पत्रकार, आणि गणेश सोवनी, जे भाजप विधिज्ञ सेलचे पूर्वी त्यांच्याशी संबंधित होते, सध्या ते एक विधिज्ञ म्हणून आपल्या चर्चेमध्ये सामील होणार आहे। सगळ्यांचं स्वागत। मी पहिल्यांदा अरविंद सावंतांपासून सुरुवात करतो। अरविंद सावंतजी, सगळे दावे आरोप पुढे तुमच्या समोर आहेत। एक फक्त ताजी अपडेट तुम्हाला देतो। संजय राऊतांनी असं नुकतंच म्हटल्याची बातमी मी वाचली की हिम्मत असेल तर भाजपने आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन टीका करावी। त्यानंतर मला इमिजिएटली दिसलं की बिहार भाजपने खरंच दावा केलाय संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट व्हावी। तुमचा आवाज गेला। सावंतजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? आता येतोय? नाही येते, हरकत नाही। मी शायना एनसीकडे जातो। शायनाजी, माझा आवाज आता पोहोचला? ऐकलं मी, अर्ध ऐकलं मी। हॅलो, ओके सावंतजी, मी तुमच्याकडेच येतो। सावंतजी, मी तुमच्याकडेच येतो। माझा प्रश्न तुम्हाला पोहोचलाय का? नाही तर परत विचारतो। हा, बोला ना। ठीक आहे। माझा प्रश्न असा होता की या सगळ्या प्रकरणामध्ये, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचं नाव आधी आडून घेतलं जात होतं, आता भाजपचे नेते जाहीर करतायत, आणि त्याच्या जोडीला संजय राऊतांनी आता नुकतंच विधान केलं की हिम्मत असेल तर नाव घेऊन टीका करा आदित्य ठाकरेंवरती, असं भाजप महाराष्ट्राला त्यांनी आव्हान दिलं। पण बिहार भाजपने खरंच ते आव्हान स्वीकारल्याचं दिसतंय, कारण त्यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट व्हावी असा दावा केलाय। पहिली गोष्ट, प्रसन्नजी, हो, आपण थोडस, माझा आवाज येतोय का आता तुम्हाला? हो, येते, ऐकायला येते, सलग बोला तुम्ही। हॅलो, माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो, येतोय। हॅलो, हा, पहिली गोष्ट अशी आहे की आपण सगळेजण बसलेलो इथे मंडळी, त्या सगळ्यांना माझं एक म्हणणं आहे की आपण देशाचं संविधान मानतो का हे पहिलं सांगा। आणि जर संविधान मानत असू आणि कायदे मानत असू तर बिहारमध्ये कोणी पटपट करतंय त्याच्याशी काही संबंध नाही या सगळ्या गोष्टी। तिकडे जाऊन कोणी पोपटपंची केली, इकडे आवाज आला पाहिजे असंही काही गरज नाहीये। आणि म्हणून तिथं काय घडलं म्हणून इथं ताबडतोब सुरू करा, बरं, हा सगळा बेसलेस विषय चालू आहे। त्याला पाया नाही आणि शेंडाही नाही, बुडही नाही, लक्षात घ्या। मुळात असं आहे, कायदा काय म्हणतो की जिथं घटना घडली तिथूनच पोलीस तिथली चौकशी करतील। हो, आता मुळामध्ये जेव्हा इथली चौकशी पोलीस करतायत, पोलीस तपासणी सुरू आहे, मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस तपासणी करतायत, अशा वेळेला बिहारमध्ये कुणीतरी, म्हणजे सुरुवात बघा प्रसन्न कशी आहे की माध्यम असू द्या किंवा प्रिंट मीडिया असू द्या, सुरुवातीला काय झालं, परिवारवाद, नेपोटिझम, कोणी काही म्हणाल नाही बरं का, न्यूमन नेपोटिझमवर, बरं, त्याची हत्या किंवा त्याचा मृत्यू किंवा त्याची आत्महत्या, हो,
त्याच्या आत्महत्येच्या दिवसापासून आजपर्यंत त्या 15-20 दिवसामध्ये सुरुवातीच्या कुणीही संशय व्यक्त नाही केला. हो, सगळेजण त्या डेपोटिझमवर अनेक कलाकारांच्या त्याच्यावर कॉमेंट्स येत राहिल्या. ते थांबलं. हो. कसं थांबलं मला माहिती नाही, पण असतेच बाजूला झालं आणि नवीनच आज सुरू केलं. आणि हा राजकीय स्टंट आहे आणि हा राजकीय द्वेष आहे. बरं, स्वतःचं सरकार इथं नाही म्हणून ज्या पद्धतीनं कुठून तरी इकडून हाडून करायचा प्रयत्न आहे. म्हणून दुसरा मुद्दा असा की काय बिहार सरकारला जर कोणी एफआयआर केला असेल, 0 एफआयआरचा 2013ला कायदा आला, तो काय म्हणतो की असं इथे तो कायदा आणण्यामागची भूमिका काय, एखाद्या गोरगरिबाचं काहीतरी झडलं इकडे समजा, त्याच्या परिवारामधलं कुणीतरी दुसरीकडनं नाही येऊ शकत त्या जागी, मग तो काय करेल, तिकडे तो 0 एफआयआर करेल. आणि तो केल्यानंतर त्या पोलिसांनी या राज्य शासनाच्या पोलिसांना कळवायचं की इथं असा 0 एफआयआर झालाय. महाराष्ट्र शासनाच्या किंवा मुंबई पोलिसांनी याची पुढील तपासणी करावी आणि कारवाई हे सांगितलं जातं. ते राहिलं बाजूलाच, त्याच्यावर कुठं एक शब्द येत नाही. बरं, आणि सुरुवात बिहार पोलीस बोलले, कोण बिहार, काय संबंध बिहारचा, म्हणजे त्यांना तुम्ही देशाच्या संविधानाला धक्का द्यायचा प्रयत्न सुरू झालेला आहे. बरं, कोणी उठेल, उद्या आम्ही उठतो आणि सांगतो त्या विकास दुबेच्या मृत्यूची चर्चा करा, सीबीआयची करता विकास दुबेची चर्चा करा, शोधा, लावा सीबीआयला. बरं, जस्टिस लोया त्यांची हत्या आहे, लावा सीबीआयला. गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू आहे, त्यांची सीबीआय करा ना सीबीआय. कोकणामध्ये एवढे जण मेलेत. बरं, त्यांच्या कुणाचा थांगपत्ता शेवटपर्यंत लागला नाही. ठीक आहे, मी शायना एनसीकडे जातो. मी हा प्रश्न विचारतो, सावंतजी मी हा विचारतो. शायना एनसीजी या मुद्द्यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे की कुठून कुठे पहिल्यांदा नाव मीडियामध्ये येतं, हळूहळू पहिल्यांदा सरकारमधला कोणीतरी मंत्री, मग काय ठाकरे सरकारमधला मंत्री, मग ज्युनियर मंत्री, आणि आता थेट नाव घ्यायला लागलेले आहे. तुमचे बीजेपी युनिट बिहार मधलं तर आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी करत आहे. शायना एनसीजी, मला प्रश्न आहे, बीजेपीकडे असे काही फिलर्स आलेत का, असे काही पुरावे आहेत का की ज्याच्यामुळे तुम्ही एवढा गंभीर आरोप एका मंत्र्यावरती आणि ते सुद्धा एका महत्वाच्या राजकीय पक्षाच्या नेत्यावरती करताय? प्रसन्न जी, सबसे पहले आप, हम या कोई और तय नहीं कर सकते हैं कि ये सुसाइड था या अबेटमेंट था या मर्डर था, लेकिन जिस ढंग से हम देखते हैं कि 55 दिन बाद जो महाराष्ट्र सरकार और मुंबई पुलिस ने एफआईआर तक दर्ज नहीं की, वहां एक लाचार पिता ने एक एफआईआर दर्ज की बिहार में. और क्यों? क्योंकि बहुत सारे ऐसे पहलू थे जिनका जवाब नहीं मिल रहा था. देवेंद्र फडणवीस, लीडर ऑफ ऑपोजिशन, ने कहा कि आप ये जवाब दीजिए कि फाइनेंशियल मिस अप्रोप्रिएशन या मनी ट्रांजैक्शन को लेके कुछ सवाल जो उठते हैं, तो आपने ईडी में केस क्यों नहीं रजिस्टर किया? कोई जवाब नहीं. बिहार में विनय तिवारी को भेजा तो उनको रातों रात 12 बजे क्वारंटाइन किया जाता है. बिहार डीजी ने सवाल पूछे, कोई जवाब नहीं. मुंबई पुलिस ने कोई स्टेटमेंट नहीं. फिर उद्धव ठाकरे जी कहते हैं प्रेस कॉन्फ्रेंस में, हमारे पास कोई सबूत नहीं, आपके पास कुछ है तो आप लाइए हमारे पास. क्या अभी जनता की ये नौबत आ गई है कि जनता को तहकीकात करना चाहिए ये केस में, जब इतने सारे अनआंसर्ड क्वेश्चंस है, रिलेशनशिप को लेके, नेपोटिज्म को लेके, बुलिंग को लेके, और आप चुपचाप ओपन और क्लोज केस देते हैं. सीबीआई की जांच के बाद पता चलेगा कि सच्चाई क्या है. हो, ये तो है. अरविंद जी, मैंने आपको सुना, आपको जो बोलना था आपने बोला, जो आपको लगता है सच्चाई, आप सामना के एडिटोरियल में आपको लगता है कि सामना के एडिटोरियल में एक पिता और एक बेटे के रिश्ते को लेके कैरेक्टर असैसिनेशन करना और ये आपका डिफेंस है, तो आई थिंक इट्स वेरी अनफॉर्चुनेट. सबसे पहले तो आपको प्रेस कॉन्फ्रेंस लेना चाहिए था, तथ्य देना चाहिए था सबके सामने. ये वही मुंबई पुलिस है जो शीना बोरा जैसे इतने कठिन केसेस को सुलझा गई है, तो यहाँ क्यों चुप्पी? दाल में कुछ काला है, और जो दाल में कुछ काला है तो सच्चाई ये सभी पहलू के लिए आप वर्बटम दीजिए आपकी सफाई. आज हमने टेलीविजन पे देखा कि एक एम्बुलेंस में काम करने वाला लड़का बोलता है कि उनके पैर पे कैसे ये मार्क्स, कोई सुसाइड करता है तो कोई भी फोम नहीं था उनके चेहरे पे या उनके होठ पे. तो जो ये सभी सवालों का जवाब नहीं मिलता है, तो हमारी मांग थी सीबीआई इंक्वायरी, और यही हमारी मांग रहेगी कि सच्चाई सबके सामने स्पष्ट आए.
अरविंदजी, तुमची कमेंट घेऊन मी बाकीच्या गेस्टकडे जाईन. चायना एनसी म्हणाले त्याबद्दल तुम्हाला म्हणायचं अरविंदजी काही? एक मिनिट, पहिली गोष्ट त्या जेवढ्या चुकीचं बोललं तेवढंच मी सांगतो. बोला. पहिली गोष्ट, जे मगाशी मी नेपोटिझमचा उल्लेख केला तेव्हा त्यांच्या वडिलांची इथं पोलिसांनी त्यांच्याबरोबर इंट्रॉगेशन केलं, त्यांची चौकशी केली. त्यांच्या वडिलांनी तेव्हा कुठेही एफआयआरचा उल्लेख केला नाही त्याच्या वडिला. एक मिनिट. दुसरी गोष्ट, आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कधी असं म्हणाले नाहीत की आमच्याकडे काही नाहीये, तुम्ही काय असेल तर द्या. तेवढंच म्हणाले. तुम्ही बाहेर बोलण्यापेक्षा तुमच्याकडे जर पुरावे आहेत तर ते पुरावे पोलिसांना सादर करा. तिसरी गोष्ट, सीबीआय कधी इन्क्वायरी करते हो? महाराष्ट्र, म्हणून मगाशी म्हणालो तुम्ही फेडरल स्ट्रक्चरला धक्का देताय. हा अधिकार राज्य शासनाचा आहे. महाराष्ट्र शासन जर त्याची मागणी करू लागली तरच सीबीआय इन्क्वायरी होते. उद्या बिहारचं शासन आम्ही इकडून मागतो ना, मी केरळातलं कुणी मागेल? काय करताय काय तुम्ही? तुमच्या बाकीचं राहू दे राजकारण बाजूला, या सगळा फेडरल स्ट्रक्चरला धक्का द्यायचा आहे. तुमच्या लक्षात येतं की आपण काय करतोय ते? ठीक आहे. उद्या कोणी उठेल, कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही त्या गोष्टीबद्दल सांगेल की सीबीआयची चौकशी करा आणि त्या राज्याच्या लोकांनी मान्य करायची. मी अरविंदजी या मुद्द्याकडे मी येतो की सीबीआयचा असा वापर व्हावा का, पण तो आता सुरू झालेला ईडी पण याच्यात इन्व्हॉल्व्ह होते. मी बाकीच्या गेस्टकडे जातो आणि मी पुन्हा या मुद्द्याकडे येतो, पण मला अजूनही एका उत्तर मिळालेलं नाही चायना एनसीकडनं. आदित्य ठाकरेंचं नाव याच्यात येऊ कसं लागलेलं आहे आणि ते भाजपचे नेते घेत आहेत. माझ्यासमोर बातम्या आहेत आता. नितेश राणे क्लेम आदित्य ठाकरे इन्व्हॉल्व्ह इन सुशांत सिंग राजपूत केस. कोणत्या बेसवरती केलं जात आहे मला अजून कळलेलं नाहीये. मी जाईन त्यांच्याकडे. मी आता जातोय काँग्रेसकडे. हेमलता पाटील आपल्यासोबत, काँग्रेसच्या प्रवक्त्या. हेमलताजी, या विषयाकडे काँग्रेस कशा प्रकारे बघते? हॅलो. हा बोला हेमलताजी, बोला. हा प्रसन्न बोला. हॅलो. प्रसन्न, आवाज येत नाही काय? हॅलो. मी हेमलताजी, मी तुमच्याकडे येतो. एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेकच्या नंतर मी हेमलता पाटील, अभय देशपांडे आणि गणेश सोवनी यांच्याकडे जाणार आहे. आपला मुद्दा अजूनही कायम आहे. सुशांत सिंगच्या नावाचा वापर आणि आदित्य ठाकरेंवर खापर फोडण्याचा हा प्रयत्न आहे का? ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचा माझा विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपली चर्चा एका गंभीर विषयावरती सुरू आहे. आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न कोण करत आहे? सुशांत सिंग राजपूतचं नाव आणि त्याचा वापर करून आदित्य ठाकरेंवरती खापर कोण फोडतंय? आपल्यासोबत बाकीचे काही गेस्ट आहेत ज्यांच्याकडे आपल्याला जायचंय. अभय देशपांडे आहेत, गणेश सोवनी आहेत, यांच्याकडे मी जातोय. पहिल्यांदा जातो मी गणेश सोवनी यांच्याकडे. गणेश सोवनीची, ज्या प्रकारे तुम्ही ही सगळी केस आणि या बदल्याचे इनपुट्स पाहिले असतील पेपर आणि मीडियातून येणारे आणि जोडीला भाजप नेत्यांची स्टेटमेंट्स, ठाकरे कुटुंबियांपैकी कुणाचं नाव यामध्ये येण्यासारखा काही मुद्दा तुम्हाला जाणवतोय का? बिलकुल नाही. या सर्व प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचं जे नाव घेतलं जातं त्याला कुठलाही बेसिस किंवा कुठलाही तर्क नाही. केवळ त्यांची उपस्थिती, दिशा सालेंचं जे काही वाढदिवसाचं जे काही सेलिब्रेशन झालं तेवढ्यापर्यंतच त्यांची उपस्थिती ही चर्चेमध्ये येते. त्याच्या पलीकडे त्यांचा कुठलाही रोल आहे असं कुठेही वरकणी देखील वाटत नाही. संशयाला यायला कुठे जागा नाहीये. आणि दिशा सालेंची आत्महत्या आणि 6 दिवसानंतर सुशांत जावा याच्यामध्ये जे काही न्यूक्सर्स आहेत तिने त्याला तथाकथित फोन केले आणि त्याच्यामुळे सुशांत सिंग राजपूत हा पत्रकार परिषद घेणार होता आणि म्हणून त्याला संपवण्यात आलं. अशा तऱ्हेची जी काही थेरी प्रोपोगेट विकून 2 विशिष्ट चॅनल कडनं जी केली जाते. काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामध्ये पत्रकारांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत ते खरोखर दुर्लक्षित करता येण्यासारखे नाहीत. माझी तुमची शिवसेनेबद्दल काही राजकीय मत भिन्नता असू शकते, परंतु पत्रकार राऊत साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेत ते देखील आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि बिहारमध्ये आता अवघ्या 6 ते 7 आठवड्यानंतर इलेक्शन होऊ घातलेली आहे. त्यामुळे दुर्दैवाने मृत व्यक्ती सुशांत सिंग ठाकूर ही तिथे आता आयकॉनिक फिगर झालेली आहे. आणि एवढंच नव्हे तर काही राजकीय मंडळी तिथे अशी म्हणायला चाललेली की नो सीबीआय नो वोट, आम्ही बहिष्कार टाकून निवडणुकी होती. इथपर्यंत वातावरण तिथे तापवण्यात आलेलं ते अत्यंत दुर्दैवी आहे. 2 मृत व्यक्तींच्या याच्याबद्दल असं राजकारण खेळलं जावं, पक्षीय राजकारण, हा दुर्दैवाचा भाग आहे. ठीक. अरविंद सावंतजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? अरविंद सावंत यांच्यापर्यंत माझा थेट आवाज पोहोचत नाही, बहुधा ते टीव्ही बघतायत. हरकत आहे, मी अभय देशपांडे यांची कमेंट घेतो. अभयजी, सगळा विषय तुमच्या समोर आहे. कोणत्या प्रकारचं राजकारण शिजतंय पडद्यामागे असं वाटतंय? प्रसन्न, पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ परसेप्शन. हो. जेव्हा एखाद्या राजकारणामध्ये एखादा संशय कल्लोळ निर्माण करायचा
तर त्याला कुठलं तरी टार्गेट समोर ठेवावं लागतं. हो. आणि मला वाटतं की हे टार्गेट आता विरोधकांनी म्हणा किंवा बिहारमधल्या निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय मोर्चे बांधणी सुरू आहे त्या दृष्टीने त्यांनी आता आदित्य ठाकरे यांना टार्गेट केलंय. पण ही संधी त्यांना का मिळाली तर मला वाटतं की हे संशय कल्लोळ जो झाला त्याचे आद्यजनक कोण आहेत तर त्याचे आद्यजनक आहेत आपले मुंबई पोलीस. ज्या पद्धतीने हे सुरुवातीला हे प्रकरण हाताळलं त्यामुळे सगळं संशयाचं काहूर उभं राहिलं. म्हणजे बिहारचं पथक येऊन मुंबईमध्ये तपास करायला लागलं. त्यानंतरची तत्परता मुंबई पोलिसांनी दाखवली ती त्याआधी दिसली नाही ही वस्तुस्थिती आहे. आता याच्यातल्या कायदेशीर बाजू ज्याचा अरविंद सावंत यांनी उल्लेख केला की 0 FIR म्हणजे परराज्यातच नाही एकाच राज्यातल्या दुसऱ्या गावामध्ये जरी कोणी तक्रार दाखल केली तरी त्याचा 0 FIR करून तो संबंधित पोलीस स्टेशनकडे पाठवला जातो. असं असताना बिहारमध्ये तो गुन्हा नोंदवला जातो. बिहार मुंबई मधल्या घडलेल्या गुन्ह्याचा तपास सीबीआय कडे सोपवण्याचा परस्पर निर्णय बिहार सरकार घेतं. सीबीआय पण लगेच ती एरवी आपल्या मनुष्यबळाची कारणं देणारं सीबीआय पण त्यांनी ती केस घेतं. या सगळ्या गोष्टी मला वाटतं अभयजी मी तुमचा हाच मुद्दा घेऊन जातो अरविंद सावंत यांच्याकडे. देशपांडेंनी अचूक मुद्दा मांडला. ज्या सीबीआयकडे देशभरातल्या सगळ्या केसेस आहेत राष्ट्रीय स्तरावरच्या भ्रष्टाचाराच्या केसेस आहेत अशावेळी एका मुंबई ज्युरिस्डिक्शन मध्ये असलेली केस थेट सीबीआय लगेच आरोप झाला म्हणून लगेच कशी काय घेते. मग तेच मानायचं झालं तर मगाशी अरविंद सावंत यांनी मुद्दा मांडला होता. सावंतजी माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो हो आता येतोय. अरविंद सावंतजी आता अभयजींचाच मुद्दा घेऊन मी पुढे जातो. जर का सीबीआयला एवढ्या विषयामध्ये रस असेल मुंबईतल्या एका स्थानिक केसमध्ये तर मगाशी तुम्ही उल्लेख केला होता लोया केसचं काय करायचं. तुम्ही गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूबद्दलचा सुद्धा मुद्दा मांडला आणि बाकीचे सुद्धा काही मुद्दे मांडले. तुम्हाला त्याबद्दल काय बोलायचंय तुम्हाला म्हणायचंय मग सीबीआय त्यात लक्ष का घालत नाही? नक्कीच नक्कीच. अच्छा हॅलो नक्कीच बोला नक्कीच म्हणायचंय मला नक्कीच म्हणायचंय त्या संदर्भात. हॅलो हा बोला सावंतजी तुम्ही टीव्हीचा आवाज समोरचा बंद ठेवा नाही तर तुम्हाला आवाज मिसमॅच होईल. आवाज बंद ठेवा आणि पूर्ण उत्तर द्या सलग. नाही तो केला तो पूर्ण बंद. ठीक आहे आता बोला काय म्हणायचं सांगितलं. आता अभय देशपांडेने बरोबर मी अगदी तोच मुद्दा मांडलेला होता की सीबीआयला आता सुद्धा जोपर्यंत राज्य शासन शिफारस करत नाही तोपर्यंत सीबीआयला इंटरव्ह्यू करण्याचा अधिकार नाही. आणि दुसरी गोष्ट एवढ्या मोठ्या केसेस आहेत तिकडे ते गेलेत ना नीरव मोदी मल्ल्या त्यांचं काय केलं ते सांगा ना. सगळीकडे तुम्ही तिकडे. आणि जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा हेच माननीय मोदी साहेब अमित शहा साहेब असं म्हणायचे सीबीआय नाही ही काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे. हे सातत्याने विरोध करायचे त्याला सीबीआयने इन्क्वायरी करायची. आणि आज सीबीआय शिवाय दुसरा कोणी उपयोग म्हणजे कोणी न्याय देऊ शकत नाही अशी भूमिका करून ज्या तत्परतेने तुम्ही हे काम करताय त्यातच कळून जात नाही. पण तुम्ही लोया आणि मुंडेंचं नाव का घेतलंय? तुम्हाला तिकडे तो नाव का घ्यावं असं वाटलं सावंतजी? नक्कीच नाही मला आता सहज सूचना पण सांगितलं मी की अशा अनेक केसेस आहेत की ज्या सीबीआयने हाताळायला हव्या होता. जस्टिस लोयाची केस का हाताळत नाही? मुंडेंच्या संदर्भात का गप्प आहेत? कोकणातले एवढे सगळे मेन माणसं जी मारली गेली त्यांचे काहींचे देह पण मिळाले नाहीत त्याबद्दल का गप्प होता आपण? मग हे सगळं जर असेल तर सीबीआयला दुसरं कामच नाही ना. आता हे देतो काम आम्ही सीबीआयला मोकळी आहे सीबीआय सध्या. मी राज्य शासनाला विनंती करेन की यासाठी सुद्धा आपण करावा. बरं मी अभयजीला बोलायचं पण त्यापूर्वी मला शायना इन्सिडेंटचा या अतिशय गंभीर मुद्द्याबद्दल अरविंद सावंत मांडला सांगतो. बोला अरविंदजी पूर्ण करा काय म्हणताय? आणखीन एक मुद्दा आहे त्याच्या. बोला. एवढंच नव्हे तर ज्या पद्धतीनं माध्यमांचा वापर होतोय समाज माध्यमांचा वापर होतोय आणि ज्या पद्धतीनं आमच्या युवा नेत्याचं नाव घेऊन तिकडे सरकवण्याचा जो प्रयत्न केला गेला तो अश्लाघ्य आहे. एक मुलगी तिची हत्या आत्महत्या जे काय असेल ती त्या मुलीच्या बद्दल सुद्धा कायद्यानं आणि संस्कारानं संस्कृतीनं तिच्या मृतदेहाबद्दल असं अश्लाघ्य बोलणं योग्य नाही. ते सुद्धा वारंवार बोललं जातंय. उलट यांच्यावर केसेस केल्या पाहिजेत. आणि जी नावं घेत आहेत ना जी माणसं मला माझं विनंती आहे पोलिसांना की जी माणसं नावं घेत आहेत कुणाचंही नाव घेऊ द्या त्यांना ताबडतोब कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करा. त्यांना बोलवून घ्या. जाहीर वाच्यता करताना या इकडं आणि पोलिसांनी खुल्यापणाने त्यांना बोलवून घ्यावं आणि त्यांची चौकशी करायची. कुणाचं नाव घेतोस बोल तुझ्याकडे काय पुरावा आहे म्हणून. ओके
ओके, अरविंद सावंत यांनी काही गंभीर मुद्दे मांडलेले आहेत, जबाबदारीसह, आणि त्यांनी आव्हान पण दिलेलं आहे. नावं घेत असाल तर पोलिसांकडे बोलवून घ्या आणि चौकशी करा, पुरावे मागा. मी शायना एन्सिनकडे 2 मुद्दे घेऊन जाणार आहेत. शायनाजी, अरविंद सावंतजी, शेवटचा तुमचा मुद्दा. मला शायना एन्सिनकडे तुमचेच मुद्दे घेऊन जायचे. बोला, काय म्हणताय? समाज माध्यमांवर प्रसन्नजी, एक महिला आहे, महिला, त्यांची 3 मुलं आहेत. एक समीर ठक्कर नावाचा एक मुलगा आहे, समीर ठक्कर. एक महिला मुलगी, ती सोनिया कोण आहे, लोहिया काय, ती एक मुलगी आहे. काय अर्वाच्या भाषेत लिहितात तो, इतक्या घाणेरड्या भाषेत लिहितात. आता त्याच्या मागे पोलीस लागले, पळवलाय, गायब झालाय. त्याला फॉलो कोण करतं, त्याला चौकशी. त्या टक्करला फॉलो करणाऱ्यामध्ये भाजपचे किती धुरीण आहेत ते बघा जरा. आणि तो अर्वाच्य लिहितो, अर्वाच्य बोलतो, तो अर्वाच्य पुढे आरोप करतो. त्याला आणा पुढे, मग कळेल तुम्हाला काय करायचं. ठीक आहे, मग कळेल ना ह्याला फॉलो कोण करते. म्हणजे निव्वळ भाजपाचं राजकारण, इथल्या सत्तेने तडपडते ते लोक. बरं, त्याच्यासाठी कुठून तरी काहीतरी दबाव तंत्र, शिवसेना दबाव तंत्राला घाबरणार नाही आणि ठाकरे कराड तर काहीच नाही. मी आता इथे ब्रेक घेतोय, कारण आता मला शायना एन्सीना सलग थोडा वेळ द्यावा लागणार आहे, कारण आपण ब्रेक नाही घेत आहोत. आपण शायना एन्सीनकडे जातोय. शायनाजी, खूप गंभीर मुद्दे मांडलेले आहेत. मी 2 मुद्दे घेऊन तुमच्याकडे येतोय. एक, अरविंद सावंत यांनी या कार्यक्रमामध्ये लाईव्ह मागणी केलेली आहे की जर का सीबीआय चौकशा तुम्हाला या अशा विषयांमध्ये करायच्या असतील तर जस्टिस लोया हत्या प्रकरण किंवा त्यांचा मृत्यू प्रकरण, कारण हत्या आहे का, मृत्यू आहे का, अपमृत्यू आहे, हे काही उघड झालेलं नाही आणि त्याच्याबद्दल वेगळे दावे केले जात आहेत. त्यामुळे जस्टिस लोया मृत्यू प्रकरण, आणि त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याही मृत्यूबद्दलची चौकशी जी तेव्हाही सीबीआयने केली होती, त्याचं पुढे काय झालं ते त्या मुद्द्यांबद्दल तुम्ही का नाही बोलत आहात? शायनाजी. सबसे पहले प्रसन्न जी, ये केस की बात कीजिए. सबसे महत्वपूर्ण है पहले 45 घंटे पुलिस ने कॉर्डन ऑफ क्यों नहीं किया क्राइम ऑफ साइट. पुलिस ने ये सभी फैक्ट्स क्यों पब्लिक डोमेन में नहीं लाए कि जो आत्महत्या हुई तो उनके पैर पे ऐसे निशान कैसे आए, जो आत्महत्या हुई तो उनके मुंह से जो ये फोम नहीं निकला, जो आत्महत्या हुई तो कौन से ऐसे एंगल्स हैं. उन्होंने तो ओपन एंड क्लोज केस किया, बोला कि सुसाइड है. इसके बावजूद जो 55 दिन तक एफआईआर नहीं दर्ज होता है, ये सब गंभीर मुद्दे पे अरविंद सावंत जी नहीं बोलेंगे. वो जाएंगे इतिहास में, बात कीजिए कोई लोहिया केस या कोई गोपीनाथ मुंडे जी का केस. आपको लगता है कि समस्या का समाधान करने के लिए आप एक लेख लिखेंगे सामना में और किसी का कैरेक्टर असैसिनेशन करेंगे और ये है जवाब ये सभी गंभीर सवालों का. जो पुलिस जिसकी हम प्रशंसा करते गए मुंबई पुलिस की, पूरे देश में नहीं विश्व में, और वो ही मुंबई पुलिस चुप है, तो क्या ये पॉलिटिकल इंसुलेशन लेकिन है? शायना जी अगर आप करें, बीजेपी अगर सीबीआई जांच की मांग करे तो वो बड़ा मुद्दा है. लेकिन अगर अरविंद सावंत जो कि खुद एक सांसद है, वो अगर डिमांड करते हैं कि गोपीनाथ मुंडे जी के मृत्यु के बारे में सीबीआई तफ्तीश होनी चाहिए, जस्टिस लोया के मृत्यु के बारे में सीबीआई तफ्तीश होनी चाहिए, तो वो छोटा मुद्दा है, उसके बारे में आप नहीं बात करोगी, उसके बारे में आपका कुछ कहना नहीं है? आप तहकीकात करने दें. लेकिन जो आपको लगता है कि सीबीआई प्रोब आप नहीं चाहते हैं, तो क्यों आप किसी को शरण दे रहे हैं? किसी को शरण नहीं दे रहे हैं, कोई सवाल नहीं उठते हैं, तो प्लीज कृपया कानूनी तौर पे पुलिस को अपना काम करने दीजिए, सीबीआई को अपना काम करने दीजिए, और न्याय की प्रतिक्रिया जो हम चाहते हैं इस केस में पब्लिक ओपिनियन के वजह से नहीं, मीडिया ट्रायल की वजह से नहीं, नेपोटिज्म बुलिंग के वजह से नहीं, लेकिन सत्य तो सबके सामने आना चाहिए कि नहीं. अरविंद जी, आप मुझे ये सवालों का जवाब समोर आलं पाहिजे. शायना एनसी म्हणतात, मग ते कसं येणार? सत्य समोर आलंच पाहिजे. म्हणून ती सीबीआयच करू शकते का? त्यांच्याच उत्तरामध्ये अशी उत्तर आलं, त्यांनी सांगितलं की मुंबई पोलीस किती सक्षम आहे. मग मुंबई पोलीस सक्षम आहे तर तुम्ही आज असं जाहीर करा की मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून सीबीआयनेच याची चौकशी केली पाहिजे. पुन्हा पुन्हा मी सांगतोय 2 गोष्टी. एक तर हे त्यांचं म्हणणं, आणि दुसरी गोष्ट पुन्हा सांगतो, राज्य सरकारनं मागणी केल्याशिवाय सीबीआयला एन्क्वायरी करता येत नाही. बरोबर कायदेशीर आणि संविधानिक बाबींना त्याचा ढाचा घालवण्याचा जो काम चालू आहे या कारणाने त्याला माझा मूलभूत विरोध आहे. कुठली पद्धत आहे? पोलिसांना तुम्ही आणि सांगा, पोलिसांना तुम्ही लेट करताय, तुम्ही एफआयआर करत नाही, तुम्ही काही जरूर बोला, आमचं काही बंधन नाही, चौकशी पूर्ण करा, हो काही बंधन आहे.
पण जेव्हा ती चौकशी पूर्ण त्यानंतर तुम्ही म्हणा की हे चौकशीने समाधान नाहीत. मी आता नाव घेतलं लोयांचं, बोलल्या नाहीत त्या. कोकणातली जी गोळेकर आमचा गायब आहे हो, आज तर काहीच नाही कळलं कुठे गायब झालाय तू. करूया ना सीबीआय चौकशी, कळतील ना मग माणसं, पुण्यवान माणसं. अरविंद सावंतजी, हा मुद्दा घेऊन शायना एनसीकडे जाण्यापूर्वी तुम्ही कोकणाचा उल्लेख केला म्हणून मला एकदम बोला, पूर्ण करा, बोला. मग तिथं चिडीचूप राहता तुम्ही, आणि त्या उलट या मुद्द्याला आमची चौकशीला कधीच नाही हो. बिचारा कुणाचा तरी मृत्यू झाला, बरं त्या संबंध सामन्याचा उल्लेख केला जातो, कुणाचं कॅरेक्टर असोसिएशन केलंय. मी अरविंद सावंतजी, शायना एनसीकडे मुद्दा घेऊन जाण्यापूर्वी एक गंभीर मुद्दा, तुम्ही कोकणाचा उल्लेख केला आणि माझ्यासमोर ती बातमी एकदम डोळ्यासमोर आली, कारण बातमी आहे नितेश राणे यांची बातमी आहे. तुम्ही त्या मुलीच्या बद्दल निलेश राणे यांची बातमी आहे. निलेश राणे म्हणतात, आणि मी वाचतोय दुसऱ्यांची बातमी तुमच्यासमोर सांगतोय, आदित्य ठाकरेंचे हात कुठेतरी अडकलेत, ठाकरे कुटुंबाच्या बचावासाठी प्रयत्न, ते सुद्धा म्हणतात की सीबीआय कडनं चौकशी झाली पाहिजे. हा काय प्रकार आहे? नावं आता महाराष्ट्रातून नावं घेतली जात आहेत तुमच्याबद्दल कुठेतरी. हे बघा, ऐका प्रसन्न, हेच माझं म्हणणं आहे, हेच बदनामीचं कारस्थान. कुठेतरी अडकलेत, हवेत अडकले काय? या ना, तुझ्याकडे पुरावे असतील तर बोल ना. तुमच्याकडे पुरावे नाहीत आणि एखाद्या माणसाचं चारित्र्यहनन करायचं आणि बदनाम करायचं, हा गंभीर गुन्हा आहे. म्हणून मी त्या दिशा सलियानी बद्दल सुद्धा म्हणालो, मेल्यानंतर तिचा मृत्यू, तिचा देहाबद्दल लिहिता तुम्ही. तुम्हाला कोणी अथॉरिटी दिली? कोणाकडे पुरावा आहे की ती विवस्त्र होती म्हणून? ठीक आहे, पोलीस नाही सांगतात, त्याचं कुटुंब सारखं सांगतंय, त्याचे आई वडील सांगतात आमच्या मुलीची बदनामी नका करू हो. तुम्ही बदनामी करता, तुम्हाला कुणी अधिकार दिला? हा पण कायद्यानं गुन्हा आहे, लक्षात घ्या. ठीक है, मैं शायना एनसी ने विचारतो. शायना एनसी, मेरा सटीक सवाल है, मेरा किसी भी तरीके की संदिग्धता न रखते हुए आपको सवाल है. माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही तुमच्या आतापर्यंतच्या या पाऊण तासाच्या लाईव्ह मध्ये माझा विशेष मध्ये आदित्य ठाकरेंचं नाव नाही घेतलेलं, पण मी बाकी काय बघतोय, निलेश राणे म्हणतायत, भाजपचे प्रदेश पातळीवरचे बिहारचे नेते म्हणतायत आदित्य ठाकरे. मग हा मल्टी माउथ प्रोपोगंडा काय आहे? मग नाव तरी घ्या किमान तुम्ही. अरविंद सावंत म्हणतायत पोलीस स्टेशन मध्ये बोलवा, पुरावे असेल तर पुरावे मागा. इस कॉम्प्लिकेटेड केस में जहां कहानी में रोज नए नए एंगल्स और ट्विस्ट आते हैं, ऑब्वियसली हर एक व्यक्ति की राय मत हो सकती है. इसका मतलब नहीं है कि वो राय मत तथ्य है या सही है. तो निलेश राणे के विधान को आप नाकार रही हो ऑफिशियली. शायना एनसी जी, निलेश राणे और प्रदेश भाजपा बिहार और निलेश राणे जी के स्टेटमेंट को बीजेपी की प्रवक्ता शायना एनसी नकार रही है. लेकिन ये सभी फैक्ट्स पब्लिक डोमेन में नहीं आए तो लोग अपने राय मत रखेंगे. जो पुलिस के यहाँ से और महाराष्ट्र सरकार से प्रतिक्रिया नहीं आती है तो हर एक व्यक्ति अपना राय मत, अपना एक सोच विचार करेंगे. जैसे कि आज हमने सुना, वो एम्बुलेंस में जो लड़का था, उन्होंने कहा मैंने इतने सारे सुसाइड्स देखे, ऐसा कभी सुसाइड नहीं देखा जहां किसी के पैर पे ऐसे लगे हैं, उसका बॉडी पूरा पीला बन गया था और कोई सवाल का जवाब नहीं. तो क्यों स्पेक्युलेशन ना हो? हम मानते हैं कि तहकीकात होना चाहिए, जस्टिस शुड प्रिवेल बेस्ड ऑन एविडेंस एंड सब्सटैंशियल प्रूफ. ऐसा नहीं है कि बेबुनियादी आरोप लगाना, लेकिन जो आप पुलिस के तरफ से और सरकार के तरफ से सवालों का जवाब नहीं देंगे तो हर एक गली नुक्कड़ में लोग चर्चा करेंगे कि ऐसा हुआ था या वैसा हुआ था. जी, गली नुक्कड़ के लोग किसी को इन्फॉर्मेशन मत दीजिए. लेट द फैक्ट्स कम आउट इन द पब्लिक डोमेन. अरविंद जी, या मृत्यूमधल्या संशयास्पद भाग अनेक आहेत, मग त्याबद्दल चर्चा नाही केली तर लोक बोलावे लागणार, लोक बोलणार असं म्हणणं आहे त्यांचं. नाही, असं आहे काय? माझं म्हणणं काय, चर्चा करणं आणि बदनामी करण्याच्यात फरक आहे, लक्षात ठेवा. मुद्द्यांवर चर्चा करणं आणि जाणीवपूर्वक सुईकडे एकेकडे वळवून त्याला बदनाम करणं, पुरावे तुमचे नाहीत ना, मग जा ना. आमचं त्याला कधीच नकार नाहीये. मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं तुम्ही पुरावे घेऊन पोलिसांकडे सादर करा, आणि जो कोणी असेल त्याला सोडणार नाही. पण जाणीवपूर्वक बदनाम करणं, त्यांनी आता रायमताचा शब्द वापरला. मग पोलिसांची चौकशी संपली आहे का? पोलिसांनी चौकशी केली, संपली असेल तर सांगा की पोलिसांची चौकशी संपली आणि पोलीस काय बरोबर चौकशी करत नाहीत म्हणून आमची मागणी आताची. असं काहीच नाही ना. चौकशी संपली पोलिसांनी असं म्हटलंय का? नाही ना. मग चौकशी चालू असताना रोजच्या रोज तुम्हाला ब्रीफिंग करत बसायचं पोलिसांनी की आज शायना एनसीना बोलवलं, त्या अशा म्हणाल्या, उद्या अरविंद सावंतला बोलवलं, तो असा म्हणाला, असं सांगणार का?
ते कन्क्लूड वर यायला सुद्धा त्यांना वेळ लागणार ना, तो वेळ ते घेत आहेत, तो कदाचित जास्त होतोय असं मलाही वाटतं, पण त्याच्या संदर्भात त्यांना चौकशी तर पूर्ण करू द्या. मला शायनाजींना विचारायचं आहे, मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे विचारतो, मला शायनाजी व्यक्तीचा बीजेपी प्रवक्त्यांना विचारायचं. डीजी बिहार के सवाल पूछना चाहते हैं डीजी महाराष्ट्र को और कोई जवाब तक नहीं फोन पे. पुलिस को अपना काम करने दीजिए. अच्छा हो गया आपने सवाल उठाया. इतने सारे केसेस में हुए हैं, वहाँ आपने सवाल उनको फोन तक उठाने नहीं दिया. जो ये सीबीआई इन्वेस्टिगेशन नहीं था तो आपको ओपन एंड क्लोज केस कब की बात किए थे. इतने सारे पहलू जब देवेंद्र फडणवीस ने कहा कि एनफोर्समेंट डायरेक्टरेट में केस रजिस्टर किया, क्या आपने किया? नहीं किया, आपने नजरअंदाज किया. इसलिए तो इतने सारे पहलू सबके सामने स्पष्ट आ गए. अविश्वास की भावना क्यों? अविश्वास की भावना एमवीए सरकार को पूछिए. अविश्वास की भावना पहली बात है, हमारा विश्वास है. अविश्वास की भावना नहीं, हमारा विश्वास है हमारे पुलिस पर. तुम्हारा विश्वास नहीं है अपने पुलिस पर, वो बताओ, वो पहले घोषित करो. और दूसरी बात, जो पांडे जी की बात की आपने डीजी की, क्या पुण्यवान आदमी है ना पांडे जी. भारतीय जनता पार्टी से चुनाव लड़े, वो रिजाइन किया था, इस्तीफा देकर वापस आ गए, फिर उनको रीइंस्टेट किया और फिर डीजी बनाया. वापस कंस्पिरेसी थियरी. आप और सामना के लेख में कोई अंतर नहीं है अरविंद जी. आपके बयान और सामना के लेख में कोई अंतर नहीं है, सिर्फ कंस्पिरेसी थियरी, कैरेक्टर असैसिनेशन. इससे केस का क्या लेना देना? वो आज पूरे देश में हर एक नरेंद्र मोदी जी को सपोर्ट करते हैं. इसका मतलब क्या है? इसका मतलब है कि केस से कुछ लेना देना. दिस इज द ट्रूथ. आप तो सच्चाई से भाग रही हो, आप सच्चाई से भाग रही हो, आप सच्चाई से भाग रहे हो. पांडे जी जिसने भारतीय जनता पार्टी के चुनाव लड़े, सच्चाई से वही आपको लगता है लेख लिखने से आपका पर्दाफाश होता है? आप कहो सच्चा, आप कहो ना, आप कहो ना. मेरी शायना आगे आएगा, आने दो ना, डरते क्या हम थोड़े. मैं वही तो कह रहा हूं, पांडे जी ने चुनाव लड़ा कि नहीं वो तो बताओ. वही डीजी है आज, उसका एंगल क्या होगा? किसके इशारे पे नाच रहे हो? बता नहीं क्यों जरूरत है क्या? किसके इशारे पे नाच रहे हैं? शायना जी, मैं आपके पास आ रहा हूँ. एक सवाल की मुझे चर्चा फिर से ट्रॅक करानी आहे. शायना जी, मी ट्रॅक वरती येते. माझा तुम्हाला स्पष्ट प्रश्न आहे. शायना जी, तुम्ही माझ्याच प्रश्नाला उत्तर द्या, ज्याच्यात तुम्ही तुमचा प्रश्न ऍड करा. माझा प्रश्न आहे, या क्षणी या आपल्या कार्यक्रमामध्ये शायना एनसी प्रवक्त्या भाजप, नेत्या भाजपना आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हावी असं तुम्हाला वाटतंय शायना जी? असं तुमच्या पक्षाला, प्रदेश भाजपला वाटतंय का? मैं कौन हूं बोलने के लिए? ये पुलिस को तय करना है किसको इन्वेस्टिगेट करना है और कौन से पहलू को देखना है. पुलिस को अपनी प्रतिक्रिया देने दीजिए. डोंट पॉलिटिसाइज द फोर्स ऑफ महाराष्ट्र एंड द फोर्स ऑफ मुंबई पुलिस. पहली बार इतिहास में प्रसन्न जी, एक डीजी पूरे देश में बिहार के आते हैं नेशनल टेलीविजन पे और कहते हैं कि मुझे शायना जी, आप कह रही हो तुम्ही म्हणताय पॉलिटिसाइज करायला नको हा तपास. तुमचे नेते म्हणतात, शायना जी, मी नाही म्हणत, तुमचे नेते म्हणतात आदित्य ठाकरेंचा इन्व्हॉल्वमेंट चौकशी झाली पाहिजे, फॉल प्ले आहे असं नाही म्हणालेत. अरविंद, बिहारच्या डीजी बद्दलचं प्रेम बघा. शायद आपके सवाल पे चलता है. प्रसन्न जी, शायद आपके टीआरपी इस सवाल पे चलता है. हमारा टीआरपी सत्य के ऊपर और केस के मेरिट्स और केस के फैक्ट फाइंडिंग के ऊपर. शायना जी, आप हमारे तो टीआरपी वगैरह की तो बात छोड़ दीजिए, मैं आपको मेरिट के बारे में आपको बताता हूं. जो तहकीकात अभी चल रही है, महाराष्ट्र पोलीस त्याच्यावरती काम करतायत, मुंबई पोलीस काम करतायत, त्यावेळी तुम्ही गंभीररित्या तुमचे एक वरिष्ठ नेते, निलेश राणे कोणी साधी व्यक्ती नाहीये, वरिष्ठ नेते आहेत ते म्हणतायत की आदित्य ठाकरे यांचा हात आहे का, तपासायला पाहिजे, सीबीआय चौकशी पाहिजे. माझा तुम्हाला जेव्हा प्रश्न असतो की प्रदेश भाजपचं काय म्हणणं आहे, त्यावेळी तुम्ही आमच्यावरती आरोप करणार शायना जी का? आता मी तुम्हाला प्रश्न विचारला आणि मग जज लोया बाबतीत विचारलं तर तुम्ही अजूनही त्याला उत्तर दिलेलं नाहीये की जज लोया बाबतीच्या बाबतीत सीबीआय चौकशी करणार का तुम्ही? पूछे राणे जी को बयान किसने दिया?
प्रसन्न जी, बयान किसने दिया? राणे जी ने। आप उनको पूछ लीजिए। जहां तक भारतीय जनता पार्टी का सवाल है, हम सीबीआई इन्वेस्टिगेशन की मांग जो थी, जो आज हम चाहते हैं कि सत्य हो, सत्य सबके सामने आए, और ये सिर्फ पब्लिक सेंटिमेंट का नहीं है, ये एक मनोबल का भी डिबेट है, जहां एक सुप्रसिद्ध फिल्म स्टार जिनके पीछे बहुत सारे युवा लोग भी देख रहे हैं एज अ रोल मॉडल, क्या हुआ, क्यों हुआ, ये सत्य सबके सामने आना चाहिए। यही हमारी मांग है, और किसी को पॉलिटिकल इन्सुलेशन या शरण नहीं देनी चाहिए। सावंतजी, आता प्रश्न असा आहे, यापुढे काय? सीबीआयने तर स्वतःहून त्यांची या सगळ्या विषयामध्ये एकाच गोष्टीचं बोला 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 मला आश्चर्य वाटतं त्या तिवारीबद्दल केवढी वेदना आहेत बघा, त्या डीजींबद्दल, त्या बिहारच्या. मुळात त्यांना अधिकार आहे का प्रश्न विचारा ना. त्यांना अधिकार आहे का? मगापासून मी सांगतोय, संविधानाच्या ढाच्याला तुम्ही धक्का देताय. असतील डीजी, तुम्ही तिथे 0 FIR केलाय ना, मग तो फॉरवर्ड करा मुंबई पोलिसांकडे, असा FIR झाल्याची तपासणी तुम्ही करा म्हणून. ते करत नाही तुम्ही. कायदेशीर बाबी, कायदेशीर कारवाई डायरेक्ट तुम्ही येणार आणि तुमच्या भाजपच्या कुठल्या तरी नेत्याच्या BMW गाडीतून फिरणार. कशाचं होतं काय होय? तो अधिकारी कोणत्या गाडीतून फिरला, काढा चौकशी. मग तुम्ही अधिकृतपणे आलात ना, मग खाजगी गाड्यातून कुठल्या तरी बीजेपीच्या अधिकाऱ्याच्या पदाधिकाऱ्याच्या गाडीतून फिरत होता. बरं, हे कशाचं होतं काय? कोण पॉलिटिसाइज करता? आम्ही. यू आर पॉलिटिसाइजिंग द इश्यू. तुम्ही करताय पॉलिटिसाइज, आम्हाला नाही करायचं पॉलिटिसाइज. आमचं म्हणणं आहे की वय त्याच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना निश्चितपणे शासन झालं पाहिजे, आणि आमच्या मुंबईच्या पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. कार्यक्रमाच्या शेवटी एका गंभीर पातळीला आणि विषयाच्या या वळणावरती सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण येऊन ठेपलेलं आहे. मोठमोठी नावं इथे घेतली जात आहेत. आता त्याच्यात सुद्धा फरक आहे. शायना एनसीने आदित्य ठाकरेंचं नावच घेतलं नाहीये. एका अर्थानं ते योग्य आहे, त्या पॉलिटिकली करेक्ट वागलेल्या आहेत. पण त्याचवेळी भाजपचे नेते मात्र विधान करणार, बिहार प्रदेश भाजपचे नेते विधान करणार, त्याच्यापासून शायना एनसी भाजपच्या असून मात्र लांब राहणार. हा काय प्रकार आहे हे मात्र समजलेलं नाहीये. आणि त्याचवेळी शिवसेनेसाठी समोर सुद्धा हा मुद्दा आहे की या प्रकरणावरती इतका गंभीर आरोप होत असताना आपण पुढे येऊन नेमका काय दावा करणार आहात, आपण अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहात का, हे मुद्दे मात्र अजूनही कायम राहत आहेत. आणि एक मात्र नक्की आहे की या सगळ्या गदारोळामध्ये, राजकारणामध्ये मुंबई पोलिसांच्या प्रतिमेवरती आणि त्यांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्न उपस्थित करण्याचा हक्क कुणाला दिला, कुणाला अधिकार दिला? दरवेळी सीबीआयकडे जायची का गरज पडते? आणि सीबीआयकडे सुद्धा एवढा वेळ आहे की अशा लोकल केसेसना इतक्या तातडीनं ऍड्रेस करावा आणि त्याच्या तपासासाठी वेळ द्यावा. मग राजकारणाचा वास येणार नाही तर काय? या चर्चेसाठी आपल्याला सगळ्यांनी वेळ दिला, आणि ते खास करून मला दिलगिरी व्यक्त करायची आहे हेमलता पाटील तुमची, अभय देशपांडेजी, गणेश सोनीजी, कारण तुम्ही आम्हाला वेळ दिला. पण याच विषयामध्ये आपल्याला इतका वेळ द्यावा लागल्यामुळे, शायना एनसी आणि अरविंद सावंतांच्या चर्चेमुळे, आणि त्यांचे अतिशय गंभीर दावे होते, त्यामुळे त्यांना वेळ देणं आवश्यक होतं. मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा आपण भेटूयात माझा विशेष नव्या चर्चेमध्ये. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा.